मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना। अरे हे अंतर या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं। 10% आरक्षण दिलं मराठा समाजाला। आता म्हणतात मला ओबीसीच पाहिजे आणि कोण म्हणतंय ज्याचा काही अभ्यास नाही। 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली। जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतं। एक रात्र। दिवाळीतला सगळ्यांना शुभेच्छा, पण कशा देऊ मी शुभेच्छा? 15 आमच्या ओबीसीचे आमचे लोक त्यांनी आत्महत्या केली का तर आमच्या ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून। कशी दिवाळी साजरी करायची आम्ही? माझी आपणाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, मराठा समाजाला आमचा विरोध नाही। मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना। अरे हे अंतर या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं। मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला। मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले। गुजरातमध्ये निघाले पाटीदार पटेल, पुढे राजस्थानात गुर्जर, हरियाणामध्ये जाट मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे। आणि मग मोदी साहेबांनी EWS आणला आणि सांगितलं की काही घटक जे आहेत ते शिक्षणात कदाचित मागे आहेत, आर्थिक दृष्टीने मागे आहेत, पण सामाजिक दृष्टीने मागे नाहीत, म्हणून त्यांना रिझर्वेशनमध्ये जागा देता येत नाही। आणि म्हणून हा 10% EWS आणला। मगाशी ज्यांनी सांगितलं आमच्या सगळ्या एका EWS मध्ये 10 मध्ये 8 मराठा समाजाचे लोक निवडून आले होते। बघा, 100% मधले 10%तले 8% एकच समाज, तरी सुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे। आम्ही म्हटलं मग द्या। आता 10% आरक्षण दिलं मराठा समाजाला। आता म्हणतात मला ओबीसीच पाहिजे आणि कोण म्हणतंय ज्याचा काही अभ्यास नाही, ज्याला आरक्षण कशा? अरे आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे। आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही। आणि माझ्या सगळ्या तमाम बांधवांना महाराष्ट्रातील मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हिशोब करा। 54% ओबीसी, 374 जाती, 54%, 13% दलित बांधव, 7% आदिवासी, 74% झाले, 3% ब्राह्मण, 77% झाले, त्याच्यानंतर मुस्लिम, आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा, ते मराठा समाज। पण काय 60% आम्ही, 50% आम्ही, 5 कोटी मुंबईत आणणार। अरे 5 कोटी आणले की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली। जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतं। एक रात्र। सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता। आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत, मराठा समाजाला विरोध नाहीत, हे फक्त त्याचे दारूवाले, वाळू चोर यांनी आणलेले लोक।
या दरिंदे पाटलाने आणलेले त्याचे ते लोक काय हैदोस घातला आणि मग आपल्याला कल्पना आहे की घाईघाईने ते देण्यात आलं.